पण आज देव तुम्हाला ओळखतो आणि तो तुमच्या सोबत आहे. या समयाला तुमच्या विचारामध्ये खूप प्रश्न असतील, नेहमी तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू असेल प्रियांनो, पण आज तो देव तुमचे अश्रू देखील पुसणार आणि तुमच्या प्रश्नांचं पण उत्तर देणार. पूर्ण तयारी करू, आपले नेत्र बंद करू आणि ते देवाला उंचू. यीशु के चरणों में आराधना करें. यीशु के चरणों में आराधना करें. प्रत्येक जण बोलते यीशु के चरणों में आराधना करें. यीशु के चरणों में एकाला सुद्धा रिक्त जाऊ देऊ नको. पास्टर बोलतील प्रभू आमच्यामध्ये, पण आता आम्ही आमच्या आत्म्याची तयारी करतो. शारीरिक कान आमचे बंद करतोय, लोक आम्हाला काय बोलतील, पण आज आमच्या आत्मिक कान आम्ही उघडतो. देव बाबा, जे वचन असेल ते आम्ही ह्याच्यासाठी त्याच्यासाठी नव्हे तर ते माझ्यासाठी असेल हेच मी बोलेल. कारण ते वचन आज माझ्या अंतःकरणासाठी, माझ्या मनासाठी, माझ्या विचारांसाठी, कारण ते वचन मला तोडणार आहे. आज प्रभू प्रत्येकाच्या अंतःकरणाची खूप भेट घेतली आहे. एक जसं कुंभार ते मडकं बनवतं, तसं आज प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हातामध्ये घे. असं पात्र बनव, असं पात्र बनव ज्यावेळेस आम्ही पुढच्या
साक्ष त्यांच्याजवळ Yes, असेल. amen. एक उत्तम साक्ष असेल. वचनाद्वारे ऐकून सोडणारे नाही. ज्यावेळेस बाहेर पडू इथूनच सुरुवात करतो की आम्ही ती कृती करावी Yes. आणि आम्ही आमच्या जीवनाचे आशीर्वाद बघावेत. आम्ही धन्य समजतो कारण तू आमचा बाप आहेस आणि तुझ्या उपस्थितीमध्ये आज आम्ही आहोत. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. तेव्हा आम्ही तो अनुभव घेतलेला आहे. सुखामध्ये पण तू आमच्या सोबत असतो, दुःखामध्ये पण असतो. संकटाच्या वेळेस तू आम्हाला उचलून धरतो. पडलो तरी आम्हाला तू पडू देत नाही, तर तू आम्हाला एकदम नंतर उभा करतो. ते एकदम चांगलं उभा करतो आणि तुझं उभा करणं इतकं चांगलं असतं ते की साक्ष लोकांना जीवन बदलण्याचं कारण ठरतं. तुला उंचवतो, तुला गौरवतो. पास्टरच्या मुखाचा तू ताबा घे. ज्यावेळेस शब्द येतील पवित्र आत्मा, वेगळा अभिषेक, नव्याने चांगला आणि एकदम उत्तम अभिषेक त्यांच्यात उतरू नये. आणि ज्यावेळेस बोलतील लोकांच्या अंतःकरणामध्ये ते रुजलं जाऊ दे. ते वचन आम्ही ऐकून सोडणारे नाही. आजपासून आम्ही ते लोकांना सांगणारे बनावे. Yes. असं तू आम्हाला बनव. प्रत्येक गोष्ट आम्ही तुझ्या हातात देतो. झालेली आराधना देखील आम्ही तुझ्या हातात देतो. आता इथं पवित्र आत्मा काम करणार आहे. आपल्याचा विश्वास ठेव. सर्व गोष्टी तुझ्या हातात दे. केलेली प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावात केली.